भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर लवकरच निवडणूक होणार आहे। निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रीय अध्यक्षपदावर महिला किंवा ओबीसी व्यक्तीच्या निवडीवर खलबतं सुरू आहेत। मंत्री राजनाथ सिंग यांच्या घरी 5 तास याविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे। तर संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, संयुक्त सरकार्यवाह अरुण कुमार यावेळी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची नावं यासाठी चर्चेत आहेत। राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष आहे, कारण जेपी नड्डा हे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पण ते केंद्रामध्ये मंत्री सुद्धा आहेत। त्यामुळे 6 महिन्यांच्या आतमध्ये ते राष्ट्रीय अध्यक्षपद सोडणार असल्याची चर्चा होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नेमके कोण होणार याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे आणि या निवडीविषयी चर्चा सुद्धा झाली आहे, बैठक झाली आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदावर महिला किंवा ओबीसी व्यक्तीची निवड होण्यासाठी खलबतं झाल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या नावाची ही चर्चा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।